बरं, एक मिनिट मी सांगतो. काल नुकत्याच झालेल्या माढा विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेच्या वतीने ठराविक कार्यकर्त्यांनी जे आपल्याला पडलेल्या मतदानासंदर्भात जे कारण मीमांसा झालेली आहे त्या संदर्भात गटातील सर्व प्रमुख लोकांची चर्चा केलेली आहे आणि यापुढे देखील आपल्याला सामाजिक राजकीय बांधिलकी पत्करून स्वर्गीय दिगंबर बागल यांनी राजकारणात टाकून दिलेला आदर्शाचा त्या पावलावर जाण्यासाठी आपले युवा नेते दिग्विजय भैया पुढील 5 वर्षामध्ये कामकाजाची पद्धत कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी सोडण्यासाठी जे काम करणार त्या संदर्भामध्ये ते स्वतः त्यांचं व्यक्तिगत आपल्याकडं मांडत आहेत. जो काही निकाल कालच्या विधानसभेचा झाला तो आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेला आहे. जनतेने दिलेला कौल आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. यातून घेण्यासारखं पॉझिटिव्ह म्हणजे यातून घेण्यासारखं पॉझिटिव्ह म्हणजे आम्ही संपर्कात नसताना सुद्धा माणसांनी भरभरून प्रेम दिलं. अचानकपणे ठरलेली उमेदवारी, आचारसंहिता लागू झाल्याच्या नंतर ठरलेली उमेदवारी जनतेने भरभरून मतदान केलं. आदरणीय गुमरे सर होते, आदरणीय रश्मी दिदी होत्या आणि पक्षानं फार मोठं पाठबळ दिलं आम्हाला. महायुती सरकारनं पाठबळ दिलं. मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि सर्वच वरिष्ठ नेत्यांनी, आदरणीय आठवले साहेबांनी, या सर्व घटक पक्षांनी सुद्धा चांगली मदत करून जास्तीत जास्त मतदान कसं होईल आणि आपली उमेदवारी निवडून कशी येईल यासाठी प्रयत्न केले. तरी त्यातून आता शेवटी जनतेचा कौल असतो. जनतेनं दिलेलं मतदान, त्यांचं मत हे मान्य केलंच पाहिजे. दुसरी पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे सरकार आज केंद्रामध्ये सुद्धा महायुतीचं आहे आणि राज्यात सुद्धा महायुतीचंच आहे. त्यामुळं कार्यकर्त्यांची कामं ही होत राहणार आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याला मी पाठबळ देणार आहे. आम्ही सगळेजण कार्यरत राहणार आहेत. जनतेशी संपर्क, सुखादुःखात जाणे, माणसांच्या आडेमेडीला, अडचणींना माणसांना पाठबळ देणे, हेच आमचं सर्वांचं ध्येय आहे. आपण उमेदवारी जाहीर केल्यानंतर कुठली भाजपा असेल किंवा शिवसेना असेल यातून काही पदाधिकारी असतील, BJP पदाधिकारी निष्कासित करण्यात आले युतीच्या विरोधात काम करत असल्यामुळे, आणि त्याचप्रमाणे अंतर्गत काही शिवसेनेतून सुद्धा म्हणजे आटापूट झाल्याची दिसून येत होती. काय सांगा? ते काय, प्रत्येकाला आपल्या आपल्या मनाचं स्वातंत्र्य असतं. फक्त मी पक्षातला एक नवीन कार्यकर्ता म्हणून माझी अपेक्षा होती की महायुतीचे सर्वच माझ्या सहकार्याने माझ्यासोबत राहून, आता शेवटी वरिष्ठांनी उमेदवारी दिली, ही उमेदवारी ना मी ठरवली ना कुठल्या एकट्या दुकट्याने ठरवली. महायुतीचे सर्व घटक पक्षांनी, सर्व नेत्यांनी एकत्र बसून ठरवलेली उमेदवारी होती आणि मी कार्यकर्ता म्हणून मला संधी दिली. माझी अपेक्षा होती की सर्वच सहकारी कार्यकर्त्यांनी मला पाठबळ द्यावं. काही काल एखाद्या वेळेस दुसऱ्या कुणाला संधी भेटली असती तर मला सुद्धा पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासोबत राहावं लागलं असतं. माझी तेवढीच अपेक्षा होती की सगळ्यांनी सोबत राहावं. आणि इथून पुढं मी कालपासूनच येत्या 2029च्या निवडणुकीसाठी कामाला लागलो. जनतेशी आहे असा संपर्क ठेवणे, माणसांच्या कामी येणे, कार्यालय 100% सुरू आहे माझं. माझा वेळ हा संपूर्ण जनतेचा आहे. आता कारखान्यातून मी थोडासा फ्री झालो आहे. कारखान्यातून आता जबाबदारी दिदी आणि सर्व संचालक चेअरमन आहेत, धनंजय दादा डोंगरे, दिनेश दादा मांडोलकर, सरांचं मार्गदर्शन आहे. त्यामुळे आता माझा पूर्ण वेळ हा जनतेचा. नेते, आपल्याला या निवडणुकीत साधारण 41,000 मतं मिळाली. ही बागल गट म्हणून मिळालेली आहेत का महायुती म्हणून? सगळे मिळून, म्हणजे त्यात गटाची सुद्धा आहे, पक्षाची सुद्धा आहे, काही थोड्याफार प्रमाणात लाडक्या बहिणींनी सुद्धा साथ चांगल्या पद्धतीने दिली. काय अदृश्यपणे काही जणांनी मामांचा मुलगा उभा आहे म्हणून सुद्धा मतदान केलं. त्यामुळं एवढ्या सगळ्या 41,000 माणसांचं मतदान पडणं ह्याला कुठलं एक कारण असू शकत नाही.
सगळ्यांचा हातभार लागला त्यावेळेला हे झालं आणि मी ऋणी आहे. ज्यांनी ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मतदान केलं त्यांचं काम करायला मी मग ती बांधिलकी जपणार आहे. पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात काय निर्णय घेतलाय? पूर्ण ताकदीनं लढवणार. पक्षाच्या चिन्हावर असतील की आता परिस्थिती पाहून नगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, ग्रामपंचायती आहेत, सोसायट्या आहेत, मार्केट कमिटी येणार आहे, मकाई कारखाना आहे, आदिनाथ कारखाना आहे. तसं निवडणुकी म्हणजे कमी नाहीत निवडणुका करमाळा तालुक्यात. लेबर फेडरेशन आहे, दूध संघ आहे. ज्या त्या वेळेला आता स्थानिक पद्धतीनं निर्णय घ्यावा लागतात. कधी कधी पक्षाच्या चिन्हावर लढवावं लागतात, कधी अपक्ष पण निवडावं लागेल. पण जे काय होईल ते महायुती सरकारच्या आधिपत्याखालीच त्यांना विचारात घेऊन त्यांचे आदेश मानूनच होईल. सध्या ह्या निवडणुकीमध्ये दिग्विजय बागल हा एक नवीन चेहरा होता, युवा चेहरा होता आणि निवडणुकीच्या प्रचाराचा अनुभव होता, परंतु उमेदवारीचा नव्हता. त्याच अनुषंगाने रश्मी दिदींचं नाव हे प्रत्येक वेळेस समोर येत होतं. मग रश्मी दिदी ह्या मागील वेळेस कुठेतरी कमी म्हणजे थोडक्या मताधिक्यातून आमदारकी निसटली जमली. त्यावेळेस मग दिग्विजय बागल यांचं नाव परत एकदा हे नव्यानं समीकरण म्हणजे ते पथ्यावर पडलं का कसं कमी याच्याविषयी कसं? राजकीय समीकरणं पाहून डोंगरे सर असतील, रश्मी दिदी असतील, आमचे सगळे ज्येष्ठ सहकारी असतील, या सगळ्यांनी बसून विचार केला साधक बाधक की बाबा यंदा कुणाला संधी द्यावी, कोण करावं पुढं. जनतेला सुद्धा विचारात घेऊन निर्णय घ्यावे लागतात. त्यावेळेला त्या प्राप्त परिस्थितीमध्ये जे त्यांना सगळ्यांना जाणवलं त्यानुसार माझं नाव होतं. मला सुद्धा अपेक्षित नव्हतं की बाबा मी उभा राहणार आहे, कारण की मी स्वतः राजुरी गावामध्ये रश्मी दिदींना मतदान करा म्हणून फिरत असताना मला तिथं आमच्या कुलकर्णी काकांनी दाखवलं की बाबा रश्मी दिदींनी गुंबळे सरांनी तुमचं नाव डिक्लेअर केलं, म्हणजे 22 ऑक्टोबरला. तिथून पुढं मी कामाला लागलो की बाबा आता मी समोर आलो आहे. सगळ्यांनी मला मामांचा मुलगा म्हणून किंवा आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांचा उमेदवार म्हणून सगळ्यांनी मला निवडून द्यावं. तिथून पुढं सुरू झालं. म्हणजे थोडक्यात आम्हाला माझ्यासाठी मत मागायला 28 दिवस भेटले. 20 तारखेपर्यंत, 22 ऑक्टोबरपासून 20 नोव्हेंबरपर्यंत 28 दिवसात बांधलेला हा सगळा चंद्र होता. आपला बागलगट हा पूर्वीपासूनच आहे करमाळा तालुक्याच्या राजकारणात. 2014 पासून आपलं मताधिक्य कमी कमी होत चालले. ह्याची काय कारण काय? माझा संपर्क 5 वर्षात नव्हता. नाही पण बागलगट 4.5 वर्षात सुरुवात जी झाली, एकतर तो जो पराभव आम्हाला करावा लागला होता 14चा 2014ला आम्ही 257 पडलो. पण 788 मोजले असते दिदीच आमदार होते. त्यामुळे तो पराभव नव्हता, दिदीच आमदार होता. 19ला जो पराभव झाला म्हणजे 23-24 हजारांनी जे आम्ही बॅकफुटवर गेलो, तो पराभव काहीसा म्हणजे माझा दुखवटाच फुटला नाही. आणि तरीसुद्धा आम्हाला पक्षांनी सगळ्यांनी पाठबळ दिलं. 6 महिने तर तुम्ही सगळ्यांना माहीत आहे की पक्ष म्हणजे सत्ता स्थापन करायलाच एक 4-5 महिन्याचा कालावधी गेला आणि सत्ता स्थापन झाली कोविडचा कालावधी. कोविडमुळं 1.5 ते 2 वर्ष त्यात गेली. परत मी कारखान्यांच्या कामकाजात जे गुंतलो त्यात 2-2.5 वर्ष गेली. आणि शेवटी मला पाठबळ देऊन ज्या वेळेला महायुती सरकारने प्रकरण करून दिलं, मला या अडचणीतून काढलं, त्यावेळेला 6 महिन्यापूर्वी आम्ही सक्रिय झालो. आणि सक्रिय होत असताना सुद्धा आम्ही सगळेजण फिरत होतो रश्मी दिदींना यंदा संधी द्या म्हणून. आणि अचानकपणे सगळ्या वरिष्ठांनी बसून ठरवलं, दिदींनी सरांनी सगळ्या आमच्या सहकार्यांनी ठरवलं की दिग्विजयला यंदा पुढं करू. तिथून पुढं परत स्ट्रॅटेजी बदलली 22 ऑक्टोबर नंतर. त्यामुळं या सगळ्यात बेस शेवटी राजकारणाचा पक्ष असतो, पक्ष त्यांच्या पद्धतीनं पाठबळ देत असतो, कार्यकर्त्यांमध्ये असलेली एक इमेज असते, गट असतो, सगळं असतं. पण राजकारणाचा किंवा निवडणुकीचा बेस हा जन्मत आहे. जनतेशी असलेला संपर्क, जनतेच्या तुम्ही किती कामी येता, जनतेशी किती निगडीत राहता, जनतेशी नाळ तुमची कितपत जोडलेली आहे, त्याच्यावर हे सगळं मतदान ठरतं. आणि 4.5 वर्ष आम्ही संपर्कात नसल्यासारखं होतं. नगण्य म्हणजे लग्नाला कधीतरी जाणं किंवा मौतीला सावडायला जाणं, पण प्रत्यक्षात असं म्हणून काम मी DPCतून 3.25 कोटीचा निधी आणि 1 कोटीचा निधी 25-15 म्हणून मी 4.25 कोटीची कामं सोडली तर काम तरी असं आमचं काय पाठबळ होतं.
पक्षाने तो हात डोक्यावर ठेवल्यानंतर ते शक्य झालं. त्यामुळं आमचा संपर्क नसल्यामुळं ही मतदानाची टक्केवारी घटत चालली. पण इथून पुढं मी सांगितलं तसं कालपासून मी कामाला लागलो. उद्या येणारी 29च नाही, येणारी 29 असेल, कारखान्यांची निवडणुका असतील, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायती, सोसायट्या, मार्केट कमिटी, प्रत्येक निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना पाठबळ देणार. त्यांच्या पाठीशी आम्ही सर्वजण ठामपणे उभा असणार आणि एकसंघपणे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार. करमाळा तालुक्यातील 2 गट म्हटले